स्विचवर्ड्स खरं काम करतात का ते एक फॅड आहे, हा प्रश्न तुम्हाला पण पडतो ना? वेल असं इमॅजिन करा की तुम्ही कुणाशी तरी बोलताय किंवा मीटिंगमध्ये आहात, वादावादी चर्चा वगैरे चालू आहे, समोरचा माणूस काहीतरी बोलतो आणि त्या शब्दांमुळे तुमच्या मनात राग येतो, तुम्हाला चिडायला होतं, तुम्ही तसं रिॲक्ट करता. होतं काय, तो जो पर्टिक्युलर वर्ड असतो किंवा ते वाक्य असतं त्याच्यामुळे सबकॉन्शियस माइंडला एक ट्रिगर मिळतो की आता चिडायचं आहे आणि मग आपण चिडतो. तो माणूस स्विचवर्डच वापरत असतो ना, त्या स्विचवर्डमुळे सबकॉन्शियस माइंडला हे कळतं की आता आपण चिडायचं आहे, म्हणजे राग ट्रिगर होतो. तर स्विचवर्ड किंवा स्विच नंबर्स हे असे काही लेटर्स किंवा अक्षरांचं किंवा नंबरचं कॉम्बिनेशन असतं ज्याच्या व्हायब्रेशनमुळे आपल्यामध्ये काहीतरी ट्रिगर होतं. आपल्या सबकॉन्शियस माइंडला, ज्याच्याकडे व्हास्ट इन्फॉर्मेशन असते, त्याला एखादी पर्टिक्युलर गोष्ट करायचं कळतं आणि आपल्याला ती पर्टिक्युलर गोष्ट साध्य करता येते. आपण आपल्या नकळतपणे आपल्या डेली लाईफमध्ये बरेचसे स्विचवर्ड्स ऑलरेडी वापरतोय. जसं फॉर एक्झाम्पल आपण जेव्हा म्हणतो की चला आता मी झोपणार आहे किंवा मी आता मस्त ताणून देणार आहे, त्यानंतर आपण विदिन 5-10 मिनिट्समध्ये झोपतो सुद्धा. कशामुळे? हे स्विचवर्ड्स, हे शब्द जेव्हा आपण वापरतो तेव्हा आपल्या सबकॉन्शियस माइंडला कळतं की ओके आता झोपायचं आहे, आणि हे शब्द वापरल्यानंतर आपण लगेच झोपतो सुद्धा, कारण आपलं सबकॉन्शियस माइंड आपल्याभोवती असे काही व्हायब्रेशन्स क्रिएट करतो की ज्याच्यामुळे आपल्याला झोप यायला लागते आणि आपण झोपतो. आणि वेळ एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी बरेचसे स्विचवर्ड्स किंवा स्विच नंबर्स असतात. तर कसं असतं की लाईक ह्या जगामध्ये एवढी लाखो करोडो माणसं आहेत, पण आपली मैत्री ही काही मोजक्याच लोकांशी होते, कारण आपले व्हायब्रेशन्स जे असतात, आपली जी फ्रिक्वेन्सी असते, आपण आपल्या भोवती जे व्हायब्रेशन्स तरंग असतात ते काहीच लोकांशी मॅच होतात. आपले व्हायब्रेशन्स जगातल्या फक्त काहीच लोकांशी रेझोनेट होतात, मॅच होतात, आणि मग त्याच फक्त लोकांशी आपली मैत्री होते, ना की सगळ्या लोकांशी आपली मैत्री होते. त्यामुळे इतके सारे स्विचवर्ड्स किंवा स्विच नंबर्स एखादीच गोष्ट साध्य करण्यासाठी असतील तरी त्यातला कुठला स्विचवर्ड किंवा स्विच नंबर आपल्यासाठी योग्य आहे, आपल्या व्हायब्रेशन्सला रेझोनेट करतोय, हे आपल्याला चेक करायला लागतं. आणि एक गंमत सांगू का, आपण स्वतः आपापले स्विचवर्ड्स तयार करू शकतो. लाईक मी मगाशी सांगितलं तसं की आपण मस्त जेवण झाल्यानंतर कधीतरी म्हणतो चला आता मस्त ताणून देऊया आणि आपण झोपतो. तो एक स्विचवर्ड आपण आपला तयार केलेला आहे. तसेच आपण काही स्विचवर्ड्स तयार करू शकतो ज्याच्यामुळे आपलं सबकॉन्शियस माइंड ती पर्टिक्युलर गोष्ट करायला लगेच तयार होतं किंवा ती गोष्ट लगेच करतं. लाईक फॉर एक्झाम्पल झोप लवकर येण्यासाठी बरेच सारे स्विचवर्ड्स किंवा स्विच नंबर्स आहेत, पण माझ्यासाठी स्लीप, SLEEP हा शब्द काम करतो. मला कधी झोप येत नसेल तर मग मी हा शब्दाचं चॅन्टिंग करत राहते आणि मला झोप कधी लागते ते कळत नाही. तर तसंच आपण सुद्धा आपल्यासाठी जे वर्ड्स किंवा नंबर्स काम करतील ते शोधून काढू शकतो. सो स्विचवर्ड्स काम नक्की करतात, फक्त मनात कुठल्याही शंका न घेता फुल ट्रस्टनी, फेथनी ते वापरले गेले पाहिजेत. आपल्या मनातल्या गोष्टी साध्य करण्यासाठी, आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ही एक अगदी सहज सोपी रेमेडी किंवा उपाय आहे. मग तो करायला काय हरकत आहे.